वडगाव मावळ पुण्यापासून फक्त 40 किलोमीटर आणि मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेलं एक असं ठिकाण जे साक्षीदार आहे मराठ्यांच्या पराक्रमाचं। जुन्या पुणे मुंबई महामार्गाच्या रस्त्यावरून नजरेच्या टप्प्यात आहे वडगाव मावळचे हे श्रीमंत महादजी शिंदे स्मारक। स्मारकाबाहेर असलेल्या 2 तोफा तुमचं जणू स्वागत करतात। इथली जबरदस्त ऊर्जा आणि या महापराक्रमी मराठा सरदाराचं हे शिल्प पाहून शीर आपोआप वंदन करायला झुकतं। मग लक्ष जाते या दीपमाळेकडे। दीपमाळेच्या मागील बाजूस या रणभूमीची ऐतिहासिक शौर्यगाथा मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेली दिसते। नमस्कार मंडळी, मी समीर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सफर मराठी या तुमच्या आमच्या मराठमोळ्या चॅनलवर। मंडळी, मराठ्यांच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाची घटना, एक अतिशय महत्त्वाची लढाई, ती म्हणजे 14 जानेवारी 1761 रोजी घडलेली, महाराष्ट्रापासून कोसो दूर लांब असलेल्या पानपत उर्फ पानिपत या गावी घडलेली किंवा या ठिकाणी घडलेली। मंडळी, पानिपतचा तो रणसंग्राम मराठे कधीच विसरू शकत नाहीत। अनेक जण म्हणतात की पानिपतच्या त्या लढाईमध्ये मराठ्यांची एक पिढी अक्षरशः ही आपण गमावून बसलो। मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्णपान म्हणून देखील पानिपतच्या त्या लढाईकडे बघतायत। पण ही गोष्ट आपण मानायलाच हवी की पानिपतच्या त्या लढाईमध्ये मराठ्यांचं फार नुकसान झालं आणि अशा त्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचं जे काही नुकसान झालं ते भरून काढण्याचं काम पुढच्या काळामध्ये ज्या महान मराठा सरदाराने केलं, ज्या महान मराठा सेनानीने केलं, ते म्हणजे शूर राणोजी शिंदे यांचे तितकेच शूर पुत्र सरदार महादजी शिंदे। तर याच महादजी शिंदे यांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची अशी एक लढाई, अर्थातच ज्यामध्ये त्यांनी विजय मिळवला, त्या लढाईची एक स्मृती, त्या लढाईचे एक स्मृतीस्थळ म्हणून एक स्मारक उभारण्यात आले आहे आणि आत्ता आपण त्याच स्मारकाच्या इथे आलेलो आहोत। हे स्मारक म्हणजे पुण्यापासून जवळच असलेल्या वडगाव मावळ येथील महादजी शिंदे यांचे हे स्मारक। तर चला तर मग जाणून घेऊयात महादजी शिंदे यांनी गाजवलेल्या वडगाव मावळच्या लढाईच्या पराक्रमाचा इतिहास थोडक्यामध्ये। मंडळी, मराठ्यांचा इतिहास नव्हे, मराठ्यांचा गौरवशाली इतिहास हा कित्येक अद्भुत, विस्मयकारी आणि योगायोगाने घडलेल्या घटनांनी अक्षरशः भरला आहे। महादजींच्या आयुष्यातली पानिपतची लढाई घडली 1761च्या 14 जानेवारीला आणि याच महादजींच्या आयुष्यातली ही वडगाव मावळची लढाई घडली, ती तारीख होती 1779ची 14 जानेवारी। या लढाईमध्ये मराठ्यांनी धूर्त, कावेबाज आणि आलम हिंदुस्तान गिळू पाहणाऱ्या ब्रिटिशांचा निर्णायक पराभव केला। या लढाईमागचं मुख्य कारण म्हणजे पेशवे थोरले बाजीराव पुत्र बंडखोर राघोबा दादा
यांनी केलेली मुंबईकर ब्रिटिशांशी हातमिळवणी हे होय. कुठे ते मराठा साम्राज्याला बळकट करणारे वीर प्रतापी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा आणि कुठे हे त्यांचे पुत्र रघुनाथराव जे पेशवेपदाच्या लोभापायी आपल्याच मराठा साम्राज्याच्या शत्रूशी हातमिळवणी करणारे. महाराष्ट्राचे दुर्दैव दुसरे काय. तर असे हे राघोबा दादा निघाले मुंबईहून पुण्यावर चाल करायला या मुंबईकर टोपीकरांच्या लष्करासोबत. तारीख होती 24 नोव्हेंबर 1778 आणि नेतृत्व करत होता ब्रिटिश सेनानी इगर्टन. पण या फौजेला माहीत नव्हते त्यांचा हा मनसुबा धुळीस मिळवायला तयार होते मराठे, ज्यांचे नेतृत्व करत होते द ग्रेट मराठा महादजी शिंदे. मराठ्यांच्या या लष्करात होते तुकोजी होळकर, हरिपंत फडके, परशुराम भाऊ पटवर्धन, नाना फडणवीस आणि तोफखाना प्रमुख पानसे. लढाई सुरू होण्यापूर्वीच जणू ब्रिटिशांच्या मानहानीकारक पराभवाची तयारी सुरू झाली होती. कारण मुंबई ते खंडाळा घाट या प्रवासालाच इंग्रजांना लागला 1 महिना आणि इथून पुढे तर मराठ्यांची खरी करामत ब्रिटिशांना दिसणार होती. कारण या वाटेवरच्या सर्व वस्त्या मराठ्यांनी नष्ट केल्या होत्या आणि इथले सर्व पाणीसाठे विषारी करून इतर जलाशय देखील कोरडे करून टाकले होते. याशिवाय वारंवार हल्ले करून ब्रिटिशांची रसद तोडली जात होती. अशातच पुढची पाहणी करण्यासाठी आलेला अधिकारी कॅप्टन जेम्स स्टुअर्ट मराठ्यांच्या तोफगोळ्याने ठार झाला. कर्नल के हा देखील गंभीर जखमी झाला. तर मोठ्या थाटामाटात मुंबईहून निघालेला आणि या ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व करणारा कर्नल इगर्टन हा तर गंभीर आजारी पडला, ज्यामुळे त्याला माघारी धाडावे लागले आणि लढाईची सूत्रे आली कॉकबर्न नावाच्या अधिकाऱ्याकडे. अरे रे, काय ही फजिती. तर असे हे हतबल झालेले ब्रिटिश 13 जानेवारी 1779 रोजी मध्यरात्री कसेबसे वडगाव मावळला पोहोचले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 जानेवारी 1779 रोजी घडली वडगाव मावळची ही ऐतिहासिक लढाई. मराठ्यांनी संपूर्ण गावाला वेढा घातला होता. लढाई सुरू झाली आणि लवकरच 200हून अधिक ब्रिटिश सैनिक ठार झाले. मराठ्यांचे शौर्य आणि प्रवासादरम्यान सततच्या हल्ल्यांमुळे इंग्रज आधीच खचून गेले होते. त्यामुळे या लढाईचा निकाल आधीच स्पष्ट झाला होता आणि याच दिवशी जनरल फार्मर नावाचा ब्रिटिश अधिकारी शरणागतीचा पांढरा ध्वज घेऊन निघाला महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या भेटीला. आणि घडला इंग्रजांच्या दृष्टीने अतिशय मानहानीकारक, अतिशय अपमानास्पद असा वडगाव मावळचा तह. तारीख होती 16 जानेवारी 1779. गमतीची गोष्ट अशी की या दरम्यान या ब्रिटिशांनी इथून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील केला. जणू काही महादजी त्यांना तसेच सोडणार होते. या तहानुसार ब्रिटिशांनी गुजरात, ठाणे आणि साष्टीचा ताबा मराठ्यांकडे दिला. तहाची अंमलबजावणी होईपर्यंत 2 प्रतिष्ठित ब्रिटिश सेनाधिकारी मराठ्यांच्या ताब्यात राहतील असे ठरले. आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे रघुनाथराव उर्फ राघोबा दादा यांना बिनशर्त मराठ्यांच्या ताब्यात देण्याचे इंग्रजांना मान्य करावे लागले. महादजींच्या या विजयाची खबर अर्थातच पोहोचली लंडनमध्ये आणि एकच हलकल्लोळ झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने लगेचच कर्नल कॉकबर्न आणि लेफ्टनंट इगर्टन यांना बडतर्फ करण्यात आले. तर मंडळी, ही होती शौर्यगाथा वडगाव मावळच्या त्या ऐतिहासिक लढाईची आणि त्या लढाईमध्ये महादजी शिंदे यांनी गाजवलेल्या पराक्रमाची. मंडळी, माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं वडगाव मावळचं हे स्मारक, हे स्मृतिस्थळ आपण सर्वांनी भेट द्यावी आणि महादजी शिंदेंच्या या पराक्रमापुढे आपण सर्वांनी नतमस्तक व्हावं. वीर मराठा महादजी शिंदे यांना मानाचे त्रिवार वंदन.